पंतप्रधान नरेंद्र मोदी हे 20 एप्रिल रोजी नांदेड आणि परभणी येथे प्रचारासाठी जाहीर सभा घेणार असल्याची माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली। ते लातूरमध्ये भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ महायुतीतील घटक पक्षांतर्फे आयोजित जन आशीर्वाद सभेनंतर माध्यमांशी बोलत होते। रत्नागिरी सिंधुदुर्ग येथून भाजपकडून उमेदवारी जाहीर झालेले नारायण राणे हे 51% अधिक मतांनी निवडून येतील असा विश्वास या प्रसंगी बावनकुळे यांनी व्यक्त केला। या प्रसंगी भाजप नेत्यांनी चंद्रशेखर बावनकुळे यांना लातूरच्या पाणी टंचाईचा प्रश्न तसेच केंद्रीय विद्यापीठाच्या मागणीचे निवेदन दिले। हे निवेदन आपण राज्याचे मुख्यमंत्री, केंद्र सरकार तसेच थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देणार असल्याचे बावनकुळे यांनी या प्रसंगी स्पष्ट केले। जन आशीर्वाद सभेनंतर लातूरचे भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत रॅलीद्वारे शक्ती प्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला। या रॅलीत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही सहभाग नोंदवला। लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात निघालेल्या रॅलीत महायुतीच्या घटक पक्षातील नेते, कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, क्रीडा मंत्री संजय बनसोडे, माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, भाजप आमदार रमेश कराड यांचीही उपस्थिती होती। माननीय संभाजी निलंगेकर पाटील यांनी लातूरला सुफलाम करण्याकरता सर्व लातूरचे खोरे जलसिंचनाकरता, शेतकऱ्याच्या सिंचनाकरता भरले पाहिजे याकरता जे निवेदन माझ्याकडे दिलं आहे ते निवेदन मी केंद्र सरकार आणि माननीय मुख्यमंत्र्यांना देणार आहे। मोदीजींना निवेदन देणार आहे। 20 तारखेला मोदीजी 10 वाजता नांदेडला आहेत। 20 तारखेला 12 वाजता मोदीजी परभणीला आहेत आणि अपेक्षित आहे की लातूरलाही मोदीजी येणार आहे। आज आमच्या महायुतीच्या सर्व नेत्यांनी एकत्र बसून आणि आमच्या केंद्रीय नेतृत्वाने आज नारायण राणेजींना रत्नागिरी सिंधुदुर्गची उमेदवारी दिली आहे आणि मला वाटतं नारायण राणे जी 51% वर मतं घेऊन निवडून येतील। गाव माझा न्यूजसाठी रमेश लोंढे, लातूर।